हॅलो स्टुडंट्स, आज आपण लेक्चरला HCF आणि LCM हा जो पार्ट आहे तो आज आपण बघणार आहे. HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर अँड LCM म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल किंवा लोवेस्ट कॉमन मल्टिपल. त्यामध्ये फर्स्ट आपण हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे काय ते बघूया, त्यानंतर LCM. हायेस्ट कॉमन फॅक्टर त्याचा शॉर्ट फॉर्म आहे HCF. HCF of two or more members is greatest number which divides each of them exactly. For example, 6 is the HCF of 12 and 18, as there is no number greater than 6 that divides both 12 and 18. HCF is also known as highest common divisor and greatest common measure. Highest common divisor means HCD and greatest common measures GCM. Next, LCM, least common multiple. The LCM of two or more given number is the least number to be exactly divisible by each one of them. For example, we can obtain LCM of 4 and 12 as follows. So common multiple of 4 and 12 is equal to 12, 24, 36, etc. But at least common multiple is 12. So LCM of 4 and 12 is equal to 12. So आता नेक्स्ट आपण LCM and HCF चे एक्झाम्पल बघणार आहे. HCF आणि LCM म्हणजे काय, त्याचे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. LCM ऑफ फ्रॅक्शन आणि HCF ऑफ फ्रॅक्शन. LCM ऑफ फ्रॅक्शन इज इक्वल टू LCM ऑफ न्यूमरेटर्स डिवाइड HCF ऑफ डिनॉमिनेटर्स and HCF of fraction is equal to HCF of numerator divide LCM of denominator. Third, product of two numbers. Products means multiplication. HCF of numbers multiply LCM of numbers means product of two numbers. For example, what will be the LCM of 15, 24, 32 and 45? सो याचा LCM म्हणजे लोवेस्ट कॉमन मल्टिप्लाय जो आहे किंवा लिस्ट कॉमन मल्टिप्लाय जो आहे तो आपण कॅल्क्युलेट करणारे व्हॅल्यू दिलेले आहेत 15, 24, 32, 45. सो नेक्स्ट इथं तुम्हाला कॅल्क्युलेट केलेला दिसतोय बघा स्क्रीनवरती LCM, जो की कसा कॅल्क्युलेट केला आहे 15, 24, 32, 45. या व्हॅल्यू आपण ॲज इट इज 4 व्हॅल्यू दिलेले आहेत, त्याचा LCM आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो 4 व्हॅल्यू लिहून घेतलेले आहेत 15, 24, 32 अँड 45. सो या 4 व्हॅल्यूला कोणत्या व्हॅल्यूनं डिवाइड केलं जातं किंवा यामधल्या काही अशा व्हॅल्यू आहेत का 1 व्हॅल्यू किंवा 2 व्हॅल्यू ज्याला डिवाइड केलं जाऊ शकतं. तसं डिवायडेशनमध्ये फर्स्ट व्हॅल्यू येते सो 1नं कोणत्या व्हॅल्यूला डिवाइड करा, ॲन्सर काय येणार आहे हे तुम्हाला माहिती आहे. मग 1च्या पुढची जी नेक्स्ट व्हॅल्यू आहे 2. सो आपण 2नं डिवाइड करूया. 2नं 15ला डिवाइड केलं तर पूर्ण भाग जात नाही, सो 15 ॲज इट इज आपण लिहिणार आहे. 2नं 24ला जर भाग लावला आपण 24 डिवायडेड बाय 2, 2नं जर डिवाइड केलं 24ला तर आपला ॲन्सर येईल 12. सो 24च्या खाली 12 लिहिलेलं आहे. 2नं भाग लावलेला आहे 24ला इज इक्वल टू 12. 2नं 32ला डिवाइड केलेलं आहे, सो ॲन्सर आलेलं आहे 16. देन नेक्स्ट 45 ॲज इट इज, कारण 2नं डिवाइड होत नाही 45 ही व्हॅल्यू. सो नेक्स्ट अगेन 2नं भाग लावलेला आहे आपण 15 ही व्हॅल्यू ॲज इट इज ठेवलेली आहे. 12ला आपण 2नं भाग लावलेला आहे, सो 6 ॲन्सर आलेला आहे. त्यानंतर 16ला 2नं भाग लावलेला आहे 8 ॲन्सर आलेलं आहे. सो 45 ॲज इट इज ठेवलेलं आहे. अगेन 2नं भाग लावलेला आहे, त्यामध्ये 45 अँड 15 व्हॅल्यू फर्स्ट अँड लास्ट व्हॅल्यू आपण ॲज इट इज ठेवलेली आहे, कारण 2नं त्याला डिवाइड होत नाही.
सो 2नं 6ला डिवाइड केलं, ॲन्सर आलेलं आहे आपलं 3. आणि अगेन 2नं 4ला डिवाइड केलं, ॲन्सर आलेलं आहे आपलं 4. सो नेक्स्ट व्हॅल्यू आलेलं आहे 15, 3, 4 अँड 45. सो 3 व्हॅल्यू आहेत 15, 3, 45. याला आपण 3नं डिवाइड करू शकतो. सो 3 ही व्हॅल्यू घेतली मी. 3 आपण 15ला डिवाइड केलं, 15 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 5. सो 15च्या खाली व्हॅल्यू घेतलेली आहे मी 5. त्यानंतर 3ला डिवाइड केलं तर ॲन्सर आलेला आहे 1. 3 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 1. सो 3च्या खाली व्हॅल्यू आलेली आहे 1. 3नं 4ला डिवाइड होत नाही, त्यामुळं 4 ॲज इट इज घेतलेला आहे. 3नं 45ला डिवाइड केलं, सो ॲन्सर आले 15. सो नेक्स्ट व्हॅल्यू आलेले आहेत 5, 1, 4, 15. सो नेक्स्ट मी डिवाइड केलं 5नं, बिकॉज 5नं 2 व्हॅल्यूला डिवाइड केलं जाऊ शकतं. सो 5नं मी डिवाइड केलं 5ला. 5 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 1. नेक्स्ट 1 ॲज इट इज. 5नं 4ला डिवाइड होत नाही, सो 4 ही व्हॅल्यू ॲज इट इज. 5नं 15ला डिवाइड केलं, ॲन्सर आलं 3. 15 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 3. देन नेक्स्ट 1, 1, 4, 3 ह्या ज्या व्हॅल्यू आलेल्या आहेत त्याला कोणत्याही व्हॅल्यूनं डिवाइड, जसं की 4ला 2नं डिवाइड होते पण बाकीच्या व्हॅल्यूला होत नाही, सो तिथं मी स्टॉप केलेलं आहे. सो व्हॅल्यू आलेले आहेत माझ्या 2, 2, 2, 3, 5. सो नेक्स्ट मल्टिप्लिकेशन 2 इंटू 2 इंटू 2, 3 इंटू 5 इंटू 4 इंटू 3. बिकॉज खाली जे 1, 1 आणि 4, 3 राहिलेले त्यामध्ये 1 इंटू 1 केलं तरी ॲन्सर 1च राहणार आहे. त्यामुळं मी नेक्स्ट जे फॅक्टर आहेत ते 4 आणि 3 तिथं रँडमली घेतलेले आहेत. सो 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5 इंटू 4 इंटू 3. सो मल्टिप्लाय केलं, सो ॲन्सर आलं माझं 1440. सो LCM of 15, 24, 32 and 45 is equal to 1440. It's my final answer. So similarly second example जे आहे त्यामध्ये आपण अगेन LCM फाइंड करणार आहे. पण ही जी मेथड आहे ही खूप लॉंग मेथड आहे. आपल्याला शॉर्ट टर्ममध्ये जर LCM लोवेस्ट कॉमन मल्टिप्लायर जर काढायची असेल व्हॅल्यू तर आपण त्याची शॉर्ट टेक्निकसुद्धा इथं यूज करू शकतो. तर शॉर्ट टेक्निक काय आहे ते आपण नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघूया. सो सेकंड एक्झाम्पल आहे LCM 12 and 18 आणि HCF 12 and 18. दोन्ही एक्झाम्पल सेम घेतल्यात. दोन्हीचा ॲट अ टाईम आपण LCM आणि HCF कसा कॅल्क्युलेट करायचा तो बघूया. फर्स्ट ऑफ ऑल LCM मीन्स लिस्ट कॉमन मल्टिपल किंवा लोवेस्ट कॉमन मल्टिपल. सो 12 and 18 व्हॅल्यू ॲज इट इज मी लिहून घेतलेले आहेत 12 and 18. नेक्स्ट 12ला डिवाइड होणारी फर्स्ट व्हॅल्यू काय आहे 2. सो 2नं मी भाग लावलेला आहे 12ला. 12 डिवायडेड बाय 2 6 येईल. 2नं 12ला भाग लावलेला आहे 6 येईल. 2नं 18ला भाग लावला 9 येईल. सो 6 and 9 आलेले. 6 and 9ला अगेन 2नं भाग जातो आहे का नाही जात. सो 2पेक्षा नेक्स्ट व्हॅल्यू येईल 3. सो 3नं भाग लावलेला आहे मी 6 and 9ला. सो ॲन्सर आलं आहे माझं 2 and 3. 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 2 and 3 माझं ॲन्सर आलेलं आहे. सो नेक्स्ट 2 आणि 3 हे दोन व्हॅल्यू आहेत त्यामुळे मी 2नं भाग लावलेला आहे. सो 2नं भाग लावला 2ला. 2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1. 2नं 3ला भाग जात नाहीत, सो 3 ही व्हॅल्यू मी ॲज इट इज ठेवलेली आहे. नेक्स्ट मी 3नं भाग लावला. सो ॲन्सर आलं माझं 3 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 1. सो ओके, इथं माझं डिवायडेशन कंप्लीट झालेलं आहे. व्हॅल्यू ज्या आलेल्या आहेत स्टार्टिंगला त्या काय आलेल्या आहेत डिवाइड केलेल्या डिव्हिजिबल व्हॅल्यू ज्या आहेत त्या 2, 3, 2, 3. सो नेक्स्ट लाईनला मी मल्टिप्लिकेशन केलेलं आहे 2 इंटू 3 इंटू 2 इंटू 3 इज इक्वल टू 2 इंटू 3 6 इंटू 2 इंटू 3 6. सो 6 इंटू 6 36. सो LCM आलेला आहे माझा 36. सो सिमिलरली HCF जो आहे तो आपण नेक्स्ट टाईमला बघूया. HCF आधी आपण LCMचे जे एक्झाम्पल आहेत ते आपण 1 बाय 1 घेऊया.
सो एक्झाम्पल नंबर सेकंडमध्ये मी 4 व्हॅल्यू घेतलेल्या आहेत 6, 12, 24, 48. सो यामध्ये 4 व्हॅल्यू आहेत. यामध्ये हायेस्ट व्हॅल्यू जी आहे ती 48 आहे. सो मी इथं डायरेक्टली घेतलेला आहे LCM इज इक्वल टू 48. तुम्हाला फॅक्टर पाडून बघायचे असतील तर तुम्ही क्रॉस चेक करा, फॅक्टर पाडा. 6, 12, 24, 48 लिहा. पहिल्यांदा 2 डिवाइड करा, 2 डिवाइड करा, त्यानंतर 3 डिवाइड करा. ॲन्सर काय येते ते क्रॉस चेक करून बघा. बिकॉज 6 मल्टिप्लाय होते 12ला पण, 6 मल्टिप्लाय होते 24ला पण, आणि 6 मल्टिप्लाय होते 48ला पण. सो यामध्ये LCM जो आहे तो माझा आलेला आहे 48. जी हायेस्ट व्हॅल्यू आहे ती मी 48 घेतलेली आहे. बिकॉज कारण की 6 होल व्हॅल्यूला डिवाइड केलं जाऊ शकतं. 6 12ला सुद्धा भाग जातो आहे, 24ला पण जातो आहे आणि 48ला पण जातो आहे. सो असे ज्यावेळेस एक्झाम्पल येईल, ज्यावेळेस जी फर्स्ट लहान व्हॅल्यू असेल त्यानं जर होल व्हॅल्यूला, सगळ्या व्हॅल्यूला जर भाग जात असेल पूर्ण, तर त्यामधली जी हायेस्ट व्हॅल्यू आहे ती म्हणजे तुमचा LCM. सेकंड एक्झाम्पल आहे, त्यामध्ये मी व्हॅल्यू घेतलेल्या आहेत 5, 15, 20 अँड 30. सो 5 भाग जात आहे 5 त्रिक 15, 5 20ला भाग जात आहे 5 चोक 20, पण 5 30ला भाग जात नाही आहे. सो पहिल्या 3 व्हॅल्यूला 5 भाग जातो आहे, 15ला 20ला, पण 30ला सो 5ने 15ला भाग लावला 3, 4नं भाग लावलेला आहे. सो 5 30ला सुद्धा भाग जातो आहे, पण इथं जो हायेस्ट व्हॅल्यू आहे 30, सो 30 × 2 केलेलं आहे, कारण बाकी सगळ्या व्हॅल्यूला आपला कितीनं भाग जातो आहे. सो 30 × 2 केलं 60. सो 60 आला माझा LCM. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4 आहे, त्यामध्ये 7, 14 अँड 13. 7नं 14ला भाग जातो आहे 7 दुने 14, पण 7नं 13ला भाग जात नाही. बिकॉज 13 इज अ प्राईम नंबर. नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा एखाद्या सिरीजमध्ये प्राईम नंबर येतो त्यावेळेस त्याचा LCM काढताना त्याची प्रिव्हियस व्हॅल्यू आणि तो प्राईम नंबर, त्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करावा लागतो. तो 14 × 13 इज इक्वल टू 182. सो LCM आला आपला 182. जेव्हा प्राईम नंबर येतो तेव्हा LCM काढणं सगळ्यात इझी जातं आपल्याला. सिमिलरली सेकंड एक्झाम्पल आहे 4, 12, 17, 24. सो यामध्ये 4नं 12ला पण भाग जातो आहे, 4नं 24ला पण भाग जातो आहे. बिकॉज 4नं 17ला भाग जात नाही, बिकॉज 17 इज अ प्राईम नंबर. सो 17 × 24 इज इक्वल टू 408. सो LCM आला आपला 408. सो नेक्स्ट 6 नंबरची व्हॅल्यू आहे 2, 5, 8. सो 2नं 8ला भाग जातो आहे, पण 2नं 5ला भाग जात नाही, बिकॉज 5 इज अ प्राईम नंबर. सो 5 × 8 इज इक्वल टू 40. आणि जर क्रॉस चेक करून बघायचं असेल की LCM 40च येतो आहे का, तर खाली मेथड आहे त्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. सो 2, 5, 8 ही व्हॅल्यू मी ॲज इट इज लिहिलेल्या आहेत. 2नं पहिल्यांदा भाग लावलेला आहे, 2 डिवायडेड बाय 2 1, 2नं 5ला भाग जात नाही, सो 5 व्हॅल्यू ॲज इट इज. 2नं 8ला भाग लावलेला आहे, सो 4 ॲन्सर आले. अगेन मी 2नं भाग लावलेला आहे, 1 ॲज इट इज, 5 ॲज इट इज. 4 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 2. सो अगेन मी 2नं भाग लावला आहे, त्यामुळे 1, 5 ॲज इट इज. 2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1. सो नेक्स्ट मी 5 ही व्हॅल्यू घेतली, त्यामध्ये 1 ॲज इट इज. 5 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 1, 1 ॲज इट इज. सो 2, 2, 2, 5 ह्या व्हॅल्यू आल्या. सो 2 × 2
into 2 into 5. So 2 into 2 4 and 2 into 5 10. So 5 into 10 14. So फॅक्टर पाडून कॅल्क्युलेशन करायचं असेल तर यामध्ये खूप टाईम जाणार. त्यापेक्षा नेहमी लक्षात ठेवायचं एखाद्या सिरीजमध्ये जर प्राईम नंबर आला सो तो प्राईम नंबर आणि त्याच्या पुढची जी व्हॅल्यू असेल त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन करून जी व्हॅल्यू येईल तो म्हणजे तुमचा LCM. सो की 4 5 आणि 6 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये जे की सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे 6 12 24 48. सो 6नं ह्या प्रत्येक व्हॅल्यूला भाग जातो आहे. सो त्यामध्ये हायेस्ट फॅक्टर जो आहे 48. सो LCM इज इक्वल टू 48. क्रॉस चेक करून बघायचं असेल तर तुम्ही फॅक्टर मेथड यूज करा. फॅक्टर खाली पाडा आणि चेक करा. सेकंड नंबरचं जे एक्झाम्पल आहे 5 15 20. सो 5ने 15ला पण भाग जातो आहे 20ला पण भाग जातो आहे. बट जी 30 ही व्हॅल्यू आहे 30ला सुद्धा भाग जातो आहे. 30 इंटू 2 आपण केलेलं आहे आणि 60 हे आन्सर आपलं तिथं आलेलं आहे. बिकॉज 5 इंटू 3 15, 5 इंटू 4 20, 5 इंटू 6 केलं तर 30 हे आपलं आन्सर येईल. 5 इंटू 6 30. सो 30 इंटू 2 केलेलं आहे 60 हे आन्सर आपलं आलेलं आहे. याचे अवयव जर सेकंड एक्झाम्पलचे तुम्हाला बघायचे असतील तर याचे अवयव जे आहेत ते ह्या फॅक्टर पद्धतीनं पाडून आपण LCF जो आहे तो LCM काउंट करू शकतो. त्यानंतर आपण जो नेक्स्ट आहे तो म्हणजे HCF. HCF मीन्स हायेस्ट कॉमन फॅक्टर. हायेस्ट कॉमन फॅक्टर यामध्ये आपण HCF इज इक्वल टू 12 and 18 हे एक्झाम्पल घेतलं आहे. 12 and 18. सो 12 and 18 व्हॅल्यू ॲज इट इज मी लिहून घेतलेले आहेत 12 आणि 18. सो त्यामध्ये 12ला मी 2ने भाग लावलेला आहे 6 हे आन्सर आले. 12ला मी 18ने लावला 9 हे आन्सर आले. सो 6 and 9ला 2ने भाग जात नाही. सो 2च्या पुढची जी व्हॅल्यू आहे 3 ही व्हॅल्यू मी घेतलेली आहे. सो 3ने भाग लावला तर 2 आणि 9 ही व्हॅल्यू आलेली आहे. अगेन 2 आणि 1ला पुढं भाग लावायला व्हॅल्यू नाही. सो आपण ॲज इट इज तिथं कॉन्स्टंट ठेवली. सो 2 इंटू 3 6. सो HCF आलेला आहे आपला 6. जर तुम्हाला फॅक्टर पाडून चेक करायचं असेल तर याची सेकंड मेथड आहे जी की खाली लिहिलेली आहे. 12चे फॅक्टर पडलेत. 12ला 1नंही भाग जातो 2ने जातो 3 4 6 आणि 12 इथपर्यंत ज्या ह्या व्हॅल्यू आहेत 6 व्हॅल्यू यानं 12ला भाग जातो. नेक्स्ट 18ला 1नं भाग जातो 2 3 6 9 and 8. सो यामध्ये कॉमन व्हॅल्यू आहेत 1 1 1 कॉमन व्हॅल्यू आहेत 2 2 3 3 अँड नेक्स्ट आहेत 6 6. HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. जे फॅक्टर पाडलेले आहेत त्यामधली जी हायेस्ट व्हॅल्यू असेल तो म्हणजे आपला HCF. सो हे जे फॅक्टर खाली पाडल्यात यामध्ये हायेस्ट व्हॅल्यू सेम हायेस्ट व्हॅल्यू आपल्याला शोधायची. तर 12 आणि 18चे जे फॅक्टर पाडल्यात त्यामध्ये हायेस्ट कॉमन व्हॅल्यू कोणती आहे 6. सो फॅक्टर आलेला आहे आपला 6. सिमिलरली जे नेक्स्ट आहेत ते आपण आता बघूया एक्झाम्पल. जे की सेकंड एक्झाम्पल आहे त्यामध्ये 6 12 18. 6 12 18 आता याचं मी डायरेक्ट आन्सर लिहिलेलं आहे 6. सो 6 हे आन्सर कसं आलं आहे ह्याच्यात दोन्ही मेथडनं सॉल्व करून दाखवलं आहे तुम्हाला की 6 हे आन्सर कसं आलेलं आहे. सो 6 12 18 ॲज इट इज मी लिहून घेतले. 6ला मी भाग लावलेला आहे 2ने आन्सर आले माझं 3. 12ला भाग लावला 6. 18ला भाग जर 2ने लावला तर आन्सर येईल माझं 9. सो 3 6 9 ह्या व्हॅल्यू माझ्या आलेल्या आहेत. सो याला 2ने भाग जात नाही. सो मी 3 ही व्हॅल्यू घेतली त्याच्या पुढची कारण 3ने ह्या तिन्ही संख्येला पूर्ण भाग जातो आहे. सो 3 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 1. 6 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 2. 9 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 3. सो 1 2 3 ह्या व्हॅल्यू खाली आलेल्या आहेत. सो इथं मी स्टॉप केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू जे आहेत पुढे आलेले आहेत 2 आणि 3. सो 2 इंटू 3 इज इक्वल टू 6.
6 हे आन्सर माझं फायनल आलं. जर फॅक्टर पाडून क्रॉस चेक करायचे असेल तर 6चे फॅक्टर पाडल्यात मी 1 2 3 6. 12चे फॅक्टर पाडलेले आहेत 1 2 3 4 6 अँड 12. 8चे फॅक्टर पाडल्यात. फॅक्टर पाडणे म्हणजे 18ला कोणकोणत्या व्हॅल्यूनं भाग जातो? 1 जातो, 2 3 6 9 अँड 18. सो यामध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता आहे? 6 6 6. सो ॲन्सर आलेलं आहे माझं याचं 6. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये 8 20 28 44 ह्या 4 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. त्यामध्ये जी लोवेस्ट व्हॅल्यू आहे त्याचे मी फॅक्टर पाडले. लोवेस्ट व्हॅल्यू 2 × 4. सो 2 × 4 हे जे फॅक्टर पाडले आहेत त्यामध्ये मोठी व्हॅल्यू कोणती आहे? 4. सो माझा HCF आला 4. जसं की मी 6चे फॅक्टर पाडले. सो 6चे फॅक्टर काय पडतील? 2 × 3. सो त्याचं मी मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. आता इथं 2 × 4 मल्टिप्लिकेशन केलं तर 8 येईल. पण 8 हा आपला तसा फॅक्टर येत नाही. सो त्याचे फॅक्टर पाडल्यात. त्याचे 2 मेथड आहेत. दोन्हीपैकी एक मेथड तुम्ही फॉलो करू शकता. सो 8 इज इक्वल टू 2 × 4 हे का केलं आणि त्यामधला मी हायेस्ट फॅक्टर 4 हा घेतलेला आहे. प्रत्येक वेळेस हा रूल्स अप्लाय होईल असं नाही. वरती तुम्ही 6 आहे मग 2 × 3 6 कराल आणि 3 हा हायेस्ट कॉमन फॅक्टर येईल. तर तसं ॲन्सर येणार नाही. सो त्यामध्ये आता फर्स्ट स्टेप जे आहे त्यामध्ये 8 20 28 अँड 44. 8 20 28 अँड 44. सो व्हॅल्यू लिहून घेतलेले आहेत मी. सो 8ला मी 2 भाग लावला. 8 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 4. 20 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 10. 28 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 14. 44 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 22. सो अगेन मी 2 भाग लावलेला आहे बिकॉज सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपल्या कशा आलेल्या आहेत? इवन नंबर आलेले आहेत. सो अगेन डिवायडेड बाय 2. सो 4 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 2. 10 divided by 2 is equal to 5. 14 divided by 2 is equal to 7. 22 divided by 2 is equal to 11. सो खाली माझे ऑड नंबर आलेले आहेत. 2 5 7 11. 2 हा इवन नंबर आहे. सो इथं मी स्टॉप केले कारण पुढच्या व्हॅल्यूला भाग जात नाही. त्यामुळे त्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या कॉन्स्टंट आलेल्या आहेत. तिथं मी स्टॉप केले. सो माझ्या फॅक्टर साईडला किती आलं? 2 × 2 इज इक्वल टू 4. सो HCF आला माझा 4. देन सेकंड मेथड आहे त्यामध्ये 4 ही व्हॅल्यू मी लिहून घेतल्यात. 8चे मी फॅक्टर पाडल्यात. 8ला कोणकोणत्या व्हॅल्यूनं भाग जातो? 1 2 4 अँड 8. सेकंड व्हॅल्यू आहे 20. 20ला कितीनं भाग जातो? 1 2 4 5 10 20. 28ला अगेन 1 2 4 7 14 28. 44ला 1 2 4 11 अप टू सॉन 44पर्यंत ज्या काय मध्ये आधी व्हॅल्यू येतील त्यांना तो भाग जाईल. सो यामध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर जो आहे तो माझा आलेला आहे 4 4 4 4. सो 8 20 28 44 याचा HCF जो आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर तो आलेला आहे माझा 4. 2 मेथड आहेत HCF कॅल्क्युलेट करण्याच्या. दोन्ही मेथडपैकी तुम्हाला कोणती मेथड इझी वाटते ते बघा आणि त्यानुसार फॅक्टर पाडायचे. सो सेम आता सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल इथे लिहिलेलं आहे. सेकंड एक्झाम्पलचा जो टाईप आहे तो वेगळा आहे. एक्झाम्पल नंबर 4. सो एक्झाम्पल नंबर 4मध्ये व्हॅल्यू आहेत 30 42 135. सो यामध्ये लहान व्हॅल्यू आहे 30. सो मी 30चे फॅक्टर पहिल्यांदा पाडले. 3 × 5 × 6 × 10 × 15 × 30. 13ला कोणकोणत्या व्हॅल्यूनं भाग जातो? 1 2 ही सुद्धा 1 न सुद्धा आहे, 2 न सुद्धा
इथे भाग जातो, 3 आहे, 5 आहे, 6, 10, 15, 13. सो यामध्ये 42ला भाग जाणारी संख्या जी आहे, सो 42ला सुद्धा 1 भाग जातो, 2 भाग जातो, 3 भाग जातो, पण 5 42ला भाग जात नाही. त्यामुळे आपण 1 to 3 पर्यंतच व्हॅल्यू, 135ला 1 भाग जातो, 2 भाग जातोय का बघा, 2 भाग जात नाही. सो 3 पूर्ण भाग जातोय, 5 भाग जातोय, 6 नाही, 10. मग यामध्ये 3 ही एकमेव व्हॅल्यू अशी आहे की ज्यानं 30ला सुद्धा भाग जातोय, 42ला सुद्धा भाग जातोय आणि 135ला सुद्धा भाग जातोय. सो यामध्ये माझा HCF आला 3. याचे हवे असेल तर तुम्ही फॅक्टर पाडून बघा. 30चे 1 पासून पाडा, 42, 135. पण जी लोवेस्ट व्हॅल्यू, जी लहान व्हॅल्यू असते त्याचे फॅक्टर पाडायचे. त्यातली कोणतीही अशी व्हॅल्यू आहे की ज्यानं तिन्ही व्हॅल्यूला भाग जातो, तर त्यामध्ये 3 ही अशी एकमेव व्हॅल्यू आहे ज्यानं ह्या तिन्ही व्हॅल्यूला पूर्ण भाग जातोय. सो माझा आन्सर आहे 3. याचा हायेस्ट कॉमन फॅक्टर आला 3. सिमिलरली सेकंड एक्झाम्पलमध्ये सुद्धा 24, 60, 84, 108 या 4 व्हॅल्यू आहेत. त्यामध्ये मी लोवेस्ट व्हॅल्यू आहे 24, सो 24 ही व्हॅल्यू लिहिली. 24चे फॅक्टर पाडले, 1 हा कॉमन असल्यामुळं मी लिहिला नाही. 2 × 3 × 4 × 6 × 12 × 24. 2 भाग जातोय, 3 भाग जातोय, 4 6 12 आणि 24. सो यामध्ये 60, 84 आणि 108 या तिन्ही व्हॅल्यूला या फॅक्टरमधल्या कोणती अशी व्हॅल्यू आहे की ह्या कोणत्या व्हॅल्यूने ह्या तिन्ही व्हॅल्यूला भाग जातोय? 2 घालवून बघा जातोय का पूर्ण भाग. जोपर्यंत भाग जात नाही तोपर्यंत 3, 4, 6. तर यामध्ये 12 ही व्हॅल्यू अशी, ज्या 12 ह्या व्हॅल्यूनं या सगळ्याला भाग जातोय. सो इथं माझा HCF आला 12. हवं असेल तर फॅक्टर पाडून बघा दोन्ही पद्धतीनं. सिमिलरली सेकंड जे एक्झाम्पल आहे 6 नंबरचं, त्यामध्ये 108, 288, 360 अशा मोठ्या व्हॅल्यू आहेत. सो याचा LCF मी डायरेक्टली लिहिला 36 कसा आला, तर 108 ही फर्स्ट व्हॅल्यू आहे, त्याला मी 2 डिवाइड केलं तर 54 हे आन्सर आलं. मग 108ला 2 पण भाग जातोय, त्याला 3 भाग जातोय का, सो मी 3 भाग लावला तर 36 हे आन्सर आलं, 36. सो यामध्ये जे ऑप्शन दिलेले असतात यामध्ये 54 हा ऑप्शन आहे का, नाही. यामध्ये 36 ऑप्शन आहे. सो माझा आन्सर 36 हे राईट आहे. 36 हे आन्सर माझा राईट आहे. जसं की वरती एक्झाम्पल नंबर 4मध्ये 30ला सगळ्यात लगेच भाग कुठल्या व्हॅल्यूनं जाईल, 3 जाईल. सो त्यामध्ये 3 ही व्हॅल्यू आधी, 24ला सगळ्यात आधी भाग कशानं जाईल, 12. सो 12 हे आन्सर आले. तसंच 108ला 2 भाग लावला तर 54 येते, 3 भाग लावला तर 36. ऑप्शनमध्ये कोणता HCF दिसेल ते तुमचं आन्सर. 54 असेल तर 54, 36 असेल तर 36. आता हे दोन्ही ॲट अ टाईम नसणार आहेत, दोन्हींपैकी एक तुम्हाला दिला जाईल. सो 36 हे आन्सर राईट आहे आपलं. सो हा आहे HCF आणि LCM. याच्या 2 मेथड आहेत टोटल कॅल्क्युलेशनच्या, LCF आणि HCFच्या. हेच पूर्ण इथं थेअरीमध्ये तुम्हाला मांडलेलं आहे. HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. त्यामध्ये 2 or more numbers is greatest number which divides in each of them exactly. फॉर एक्झाम्पल 12 आणि 8. 12 आणि 8चे आपण फॅक्टर पाडलेले आहेत, त्याचं आन्सर काय आलेलं आहे ते तुम्ही बघितलेलं आहे. हायेस्ट कॉमन डिवायझर त्यामधला कोणता आहे, 12 आणि 18 मधला मोठा डिवायझर कोणता आहे,
ज्यांना 12ला पण भाग जातो आहे, 18लाही भाग जातो आहे, तो बघायचा आहे. लिस्ट कॉमन मल्टिपलमध्ये सुद्धा तुम्ही बघितलेले आहे, द LCM ऑफ 2 or more गिवन नंबर्स इज द लिस्ट नंबर इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय इच वन ऑफ देम. त्यामध्ये 4 आणि 12 आपण बघितलेलं आहे. 4 आणि 12 असेल किंवा 12, 24, 36 हे जे एक्झाम्पल आहे हे आपण सॉल्व केलेलं आहे. सो त्यानुसार आपण ते कॅल्क्युलेशन करून आन्सर काढलेले आहेत HCF आणि LCM. नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याचे आणखीन एक्झाम्पल घेऊया LCF आणि HCFचे, LCM आणि HCF. ओके, थँक्यू.